नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता. माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण काजू कतली ही नेहमी मार्केटमधून आणतच असतो, पण आज मी रक्षाबंधन स्पेशल त्याच्यासाठी घरी काजू कतली मी बनवलेली आहे. त्याच्यासाठी एकदम सिंपल अशी रेसिपी आहे. जास्त इन्ग्रेडियंट्स याला लागत नाहीत, फक्त 2 इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. त्याच्यासाठी पहिला मी 1 वाटी काजू घेतलेले आहेत. तुकडा काजू आहेत ही. तुम्ही अख्खे काजू चांगल्यातले घेतला तरी चालेल, मार्केटमध्ये अवेलेबल असतात अखंड काजू. आणि आता ही मी पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत 1 तासा, साधारण 2 तासासाठी भिजवायचे आहेत. चांगले भिजल्यामुळे चांगले फुलतात काजू आणि मऊ होतात, सॉफ्ट होतात एकदम. इथे 1 वाटी मी साखर बारीक करण्यासाठी घेतली आणि त्याच्यामध्ये 2 वेलदोडे सुद्धा फ्लेवरसाठी घालणार आहे. वेलदोडे घातल्यामुळे काजू कतलीला खूप छान असं टेस्ट येते, एकदम मस्त लागतात काजू कतली. मिठाई आपली छान बनते, स्वादिष्ट, मार्केटसारखीच आणि मार्केटपेक्षा पण छान असं स्वादिष्ट आणि टेस्टी, आणि त्याचा स्वादच एक जबरदस्त असतो. आणि आता ही बारीक केलेली आहे पावडर, एकदम फाईन पावडर साखरेची करायची आहे. आणि आता हे काजू 2 तासानंतर खूप छान फुललेले आहेत, चांगले सॉफ्ट झालेले आहेत. पाहू शकता एकदम चांगले तुकडे होतात आपण प्रेस जरी मी केले तरी. आणि आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाण्यातून, मार्केटमधून आणलेले असतात. आपण 2 वेळा आपण पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. दुधामध्ये पण भिजवला तरी चालेल. 200 ग्रॅम काजू घेऊन हे चांगले असे दुधामध्ये पण तुम्ही भिजवून ठेवू शकता, पण नंतर आपलं ते दूध वेस्ट जातं. त्याच्यासाठी मी हे पाण्यामध्येच भिजवून ठेवलं होतं. हे 200 ग्रॅम काजू आहे, 200 ग्रॅम साखर जी बारीक केलेली आहे ती. 200 ग्रॅम इतकी साखर लागत नाही, थोडीफार कमी घालायची आहे. मार्केटमध्ये जे काजू कतली असतात ते काजू जेवढे आहेत तितकेच की नाही साखर ही वापरली जाते. मी इथे थोडीशी कमी वापरणार आहे 200 ग्रॅम काजूसाठी. आणि आता हे चांगले मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत, पेस्ट करून घ्यायची आहे. पाणी न घालताच पहिल्यांदाच सुरुवातीला ग्राइंड करून घेणार आहे. पाणी न घालता बारीक होत नाही. 1-2 वेळा आपण 1-2-3 मिनटं चांगलं ग्राइंड करून घ्यायचं आहे. थोडंफार असं पेस्ट झालेली आहे, पण म्हणावी तशी नाही. याच्यामध्ये आता जी साखर बारीक केली होती पावडर ती थोडी घालून घ्यायची आहे. थोडीशी ठेवलेली आहे मी बाजूला, पूर्ण घातलेलं नाही आहे 200 ग्रॅम. आणि आता हे पूर्ण पेस्ट करून घेणार आहे. एकदम फाईन पेस्ट झाली पाहिजे, पाहू शकता आता. पण इतकं काही झालेलं नाही. याच्यामध्ये 2 चमचे होईल एवढं टेबल स्पून आपण पाणी घालायचं आहे. आणि त्यानंतर परत एकदा मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं आहे. पाहू शकता एकदम सॉफ्ट झालेलं आहे, पण साखर जी घातली होती त्याच्यामुळे हे थोडंसं स्मूथनेस आलेलं आहे. आणि असं ही पेस्ट झाल्यानंतर एकदम स्मूथ अशी पेस्ट याची झाल्यानंतरच आपण एका मी तव्यामध्ये आता काढलेलं आहे, कारण मी नॉनस्टिकच्या पॅनमध्ये थोडंसं मला अवघड जातं म्हणून मी अशा जाड तव्यामध्ये घेतलेलं आहे. आणि लो फ्लेमवरतीच गॅस ठेवायचा आहे, हाय फ्लेम करायचं नाही आहे, किंवा मीडियम लो फ्लेमच ठेवायचं आहे. आणि एकसारखं आपण हलवत राहायचं आहे ह्याला, नाहीतर खालून चिटकण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगलं हलवत राहायचं आहे, एकसारखं होईल असं. आणि साधारण 20 मिनटं लागतात हे चांगलं काजू कतलीचं मिश्रण हे शिजण्यासाठी. आपण पाण्याचा जास्त बिलकुल पण वापर केलेला नाही आहे ग्राइंड करण्यासाठी, अगदी साधारण 2 चमचे, कारण साखर जी आहे त्याला सुद्धा पाणी सुटतं. त्याच्यामुळे मी जास्त पाण्याचा वापर केलेला नाही, किंवा दूध वगैरे घालायचं नाही आहे याच्यामध्ये. आणि असं 20 मिनटापर्यंत चांगलं एकसारखं हलवत त्याला मिक्स करत आपण चांगलं शिजवून घ्यायचं. आणि एका प्लेटवरती मी काढून घेतलेलं आहे गरम, आणि गार थंड होऊ द्यायचं आहे प्लेटवरती. आणि जर का आपली प्लेटवरती चिटकत नसेल, चांगलं गोळा वगैरे होत असेल त्या पिठाचं, तर समजायचं ही
पीठ चांगलं आपलं काजूचं हे मिश्रण पेस्ट केलेली हे चांगलं शिजलेलं आहे. तर पाहू शकता हे थोडं थंड झालेलं आहे आणि असा गोळा पण होतोय त्याचा चांगला. तर हे चांगलं शिजलेलं आहे. मी प्लास्टिक पेपरवरती आता हे काढलेलं आहे सगळं मिश्रण काजू कतलीचं. तुम्ही बटर पेपर यूज करू शकता. आणि आता हे असं मी थोडं थोडं प्रेस करून एकसारखं हे मिक्स करून घ्यायला लागले सगळं. पाहू शकता खूप छान असं शिजलेलं आहे हे मिश्रण. आणि 1-2-3 मिनटं हे असं मर्दून घ्यायचं आहे चांगलं. 1-2 ते 3 मिनटात हे तयार होतोय चांगलं. आणि हे चांगलं शिजल्याशिवाय आपण काढायचं नाही. 20 मिनटं चांगले शिजवायचं आहे हे पीठ, तरच आपली काजू कतली ही चांगली बनते. बाकी जास्त इन्ग्रेडियंट्स घालावे लागत नाही त्याच्यात. मी आता कलर इथं यूज केलेला आहे. एक ऑरेंज कलर आहे, दुसरा आहे ग्रीन कलर. 2 कलर इथं मी मिठाईसाठी वापरणार आहे. पाहू शकता इतकं मस्त असं ऑरेंज कलरचा मी डव बनवलेला आहे ऑरेंज. आणि दुसरा कलर ग्रीन आहे. ग्रीन कलर सुद्धा मी तयार करून ठेवणार आहे. हा लिक्विड फॉर्ममध्ये असा खाण्याचा कलर जो असतो फूड कलर तो मी इथं यूज केलेला आहे. आणि आता हा ग्रीन कलरचा पण डव तयार झालेला आहे माझा. पहिला मी हे लाटून घेते पहिलं. आणि याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स जे थोडेसे बारीक केले होते कूट ते घालून असा रोल तयार करून घेणार आहे काजू कतलीचा. आपण रोलच बनवायचे आहेत काजू कतलीचा. वेगवेगळे शेप देऊ शकतो आपण. डायमंड शेप देऊ शकतो रोलमध्ये, स्क्वेअरमध्ये, असे वेगवेगळे शेप देता येतात काजू कतलीला. आता हे ड्रायफ्रूट्स घालून ऑरेंज कलरचा एक रोल तयार करून ठेवलेला आहे मी. तसाच आता मी हा ग्रीन कलरचा सुद्धा रोल तयार करणार आहे. याच्यामध्ये सुद्धा ड्रायफ्रुट्स असे मध्ये भरणार आहे. हे पहिला असं लाटून घ्यायचं आहे, स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये बदाम, काजू, पिस्ता जे ड्रायफ्रुट्स जे असतील ते तुम्ही घालू शकता याच्यामध्ये बारीक करून. आणि याच्यासुद्धा असा हा रोल तयार केलेला आहे दुसरा काजू कतलीचा. आता हे जे आहे ज्याला मी कलर यूज केला नव्हता ते आता चांगलं असं पसरवून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये ते 2 जे रोल आहेत आपण वेगवेगळे शेप देऊ शकतो, आपली चॉईस आहे. नाहीतर सिल्वर पेपर जरी यूज केला आणि डायमंड शेप दिला सिल्वर वर्क काजू कतलीचा तरी चालेल. मी आता इथं रोल बनवा लागले वेगवेगळे कलर्स घालून. हे दोन्ही पण असे रोल ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे ज्याच्यामध्ये कलर नव्हता ते. आता हा दुसरा रोल सुद्धा हा तयार आहे ग्रीन कलरचा. हे 2 रोल आता असे चांगले तयार आहेत. आणि हे असे कट करून घेणार आहे चाकूने. खूप छान असे काजू कतली घरच्या घरी आणि टेस्टी. आणि बनवताना सुद्धा घरी खूप छान असा वास सुटतो सर्वत्र खमंग असा. आणि ह्या काजू कतली खूपच मार्केटपेक्षा स्वादिष्ट बनतात. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.